तर आपण माजलगाव तालुक्यातील पात्रूड या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिमचं एकतेचं प्रतीक असणारं हजरत खाजा मखदूम अन्सारी यांचा संदल आणि यात्रा ही मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आपल्या सोबत गावातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। म्हणजे एवढ्या उत्साहामध्ये जे आज या ठिकाणी यात्रा आपण करत आहोत आणि संदल या ठिकाणी इतक्या उत्साहामध्ये वाजत गाजत तुम्ही इथपर्यंत आणलेला आहे, याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? ख्वाजा मखदूम अंसारी इनका संदल 802 संदल ये है और इसके पीछे जो हमने ग्राम पंचायत से संदल निकाले, इसके पीछे मेरे मेंबर मेरे ग्राम सेवक अधिकारी हमने सबने विचार में मशक करके कि अच्छे से अच्छा अपने गांव का संदल कैसा निकलेगा और अपना गांव का नाम बाहर मैसेज अपना कैसा अच्छा जाएगा, इसके लिए हम ये 8 दिन से सोच विचार करके हमने संदल निकालने का ठहरा है। जिसकी वजह से गाँव वालों का मैं बहुत अच्छे तरीके से एहसानमंद हूँ और एहसानमंद हूँ उनका कि जिन्होंने इस संदल के अंदर बहुत अच्छे तरीके से हंसी खुशी के साथ मेल मिलाप रखते हुए इस संदल को अच्छे तरीके से अंजाम दिए। क्या ख्वाजा मखदूम अंसारी का साल को एक बार संदल आता। मेरी नौजवानों से यही गुजारिश है कि लड़ाई झगड़े तो अल्लाह का बहुत बड़ा एहसान है कि लड़ाई झगड़े का दूर दूर तक हमको मौका नहीं मिला। क्या बहुत हर नागरिक ने हर यहाँ के आवाम ने हमारा दिल खोल के साथ दिया और हमने गाजे बाजे के साथ क्या ख्वाजा मखदूम अंसारी के संदल को दरगाह में चढ़ाने को अंजाम दिया। इसलिए मैं आप गाँव वालों का शुक्रगुजार हूँ। आणि उपसरपंच दोघं बी आहात तुम्ही, तर या नात्याने मी तुम्हाला जनतेच्या वतीने प्रश्न विचारतो, तुम्ही यात्रेसाठी वेगळी काय सोय केली? येणारे बघा साहेब, ग्राम पंचायत तर्फे दर्गाचा रोड जे आहे तो गुडघे बरोबर तिथं पाय जात होते चिखलन, हे सगळ्याला माहिती आहे। माझे टोटल मेंबर उभं राहून काय कमीत कमी 25 से 30 ट्रॅक्टर तिथं चिखल जमलेला होता। ते चिखल आम्ही नेऊन बाजूला टाकला आणि खडकपर्यंत त्याला उकरून ते रस्ता साफ करण्यात आला। आणि हे बेस हे जे बेस आहे, कोणते बेस आहे? दर्गा बेस, तिथून पाय ठेवायला जागा नव्हती, 6 टिप्पर आम्ही मुरुम टाकला तिथं। लिवलिंगच्या ट्रॅक्टरनं त्या रस्त्याला बरोबर केलं। काय तर ते आता तुम्ही जे बघितलेलं आहे की जायला याच्या अगोदर 4 दिवसापहिले वाट नव्हती, आता तिथं या जायला नागरिकाला एकदम सुविधा आहे, पाय टेकायला जागा आहे। और ह्याच्यानंतर बघू आम्ही जर आमच्या प्रयत्नाने रोड आम्हाला करता येईल तर आम्ही रोड बी करून टाकू। या ठिकाणी आपण पाहिलं आताच आपल्या पात्रूड गावचे सरपंच पती लतीफ भैया मोमीन हे या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच त्यांच्या म्हणण्यानुसार चांगल्यापैकी या ठिकाणी ते गावाचा विकास करत आहेत आणि सरपंच आणि उपसरपंच हे सख्या भावाभावासारखी आमची जोड आहे आणि ते या हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं खाजा मखदूम अन्सारी यांच्यापाशी ते हे करीत आहेत, प्रार्थना करीत आहेत की आमच्या दोघांची जोडी ही कायम अशीच राहू दे। या ठिकाणी आपला उपसरपंच प्रथमतः सर्व गावकरी आणि येणाऱ्या पाहुण्याला खाजा मखदूम अन्सारी या संदलच्या निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं परेशानीचं काम चाललंय, तरी बी त्यातून मार्ग काढून आम्ही प्रयत्न करत आहोत की बाबा रस्ता साफसफाई करणे, बाजारामध्ये दुकानं वगैरे व्यवस्थित बसवणे आणि ह्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत। आता तुम्ही बाजारामध्ये किती विकास केला हे आम्ही पुढच्या न्यूज मध्ये लगेच दाखविणार आहेत। आपल्या सोबत यानंतर लगेचच आपल्या पात्रूड गावचे ग्रामविकास अधिकारी हे सुद्धा आहेत, भागवत साहेब भुजबळ। आपण त्यांनाही विचारू, साहेब काय सांगाल? सर्वप्रथम खाजा मखदूम साहेब अन्सारी यांच्या उर्स आणि संदल निमित्त आलेल्या महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेरून लोक या ठिकाणी या पवित्र अशा दर्गाच्या ठिकाणी दर्शनाला येतात। त्यांचं गावकऱ्याच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। आणि ही एवढी मोठी हस्ती आहे की या ठिकाणी आपण जे काही करतोय ते एकदम काळी मात्र आहे, न्यून मात्र आहे, कारण या गावाचं संरक्षण करण्यासाठीच या ठिकाणी या दर्ग्याची निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आज पाहता तुम्ही
सर्व महाराष्ट्रभर पावसाने किती धिंगाणा लावलेला, किती नुकसान होऊ लागले, परंतु अशा उत्सवाच्या ठिकाणी आज कसल्याही प्रकारचं कोणतंही गालबोट आपल्या यात्रेला लागलेले नाही. राहिलं सुविधेच्या बाबतीत तर खाजा मखदूम अन्सारी साहेब यांच्या दर्ग्यासाठी या ठिकाणी 52 नंबर आहेत, जे इनामदार मंडळी, जे खतीब साहेब, मनसबदार साहेब या ठिकाणी या दर्ग्याच्या ह्याच्यावरून जे ते असणारं नियोजन करतात. परंतु मला असं त्यांना विनंती करायची आहे की ग्रामपंचायत ही या ठिकाणी जरी सक्षम असली तरी आपण या दर्ग्याच्या ठिकाणी दर्ग्याच्या मंदिराचे जे मदत माश आहे, खिदमत माश आहे, ते आपण खातो आणि या यात्रेचं नियोजन आपल्या ह्याच्यातून आपण करायला पाहिजे. आणि गावकऱ्यांचं आणि सर्व येणाऱ्या भाविकांचं खरं तर ह्या दोन मंडळींनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बसण्याची उठण्याची ही यात्रा या ठिकाणी भरतीये, त्याच्यासाठी नियोजन करायला पाहिजे. ग्रामपंचायत सगळं गोष्टीत या ठिकाणी पुरत नसते, तरी पण माझा सरपंच, उपसरपंच, माझे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आपलं हे आद्य कर्तव्य या नात्यानं दिवस रात्र गेले 8 दिवसापासून झटत आहेत. आणि भविष्यात या दर्ग्यासाठी तीर्थविकास क्षेत्रातून या ठिकाणी ब क जो दर्जा आहे शासनामार्फतचा तो या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न करू. आणि हे मोठं तीर्थस्थळ महाराष्ट्रात नंबर 1 ला याचं जे ते असणारं नाव लौकिक व्हावं, ही असणारी सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी एकजुटीने येऊन करायची असणारी प्रार्थना या ठिकाणी आहे. या ठिकाणी आत्ताच आपल्यासोबत बोललेले ग्रामविकास अधिकारी या गावचे, आणि खरं सांगायचं म्हणलं तर हे पात्रूड गाव हे खूप मोठं आहे, जवळपास 18 ते 20 हजार लोकसंख्येचं गाव आहे. आणि या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच हे एक भाईचारा ज्याला आपण म्हणतो, या हिशोबाने या ठिकाणी काम करत आहेत. आणि आपल्याला ग्रामविकास अधिकारी साहेबांना आत्ताच सांगितलंय की आम्ही प्रयत्नशील आहोत की जेणेकरून हे जे खाजा मखदूम अन्सारी हे जे तीर्थक्षेत्र आहे याला आपण म्हणजे शासकीय लेवलला आपण त्याला तीर्थक्षेत्र कसं बनवू आणि कसं करता येईल हे आपण प्रयत्नशील आहोत.